नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देशमुख सर, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक दिग्रस हो पुसद देशमुख सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। याच्यापूर्वी जे आपण गणिताचे असेल, राज्यशास्त्राचे, मराठीचे व्हिडिओ अपलोड केलेले असेल तर ते पाहून घ्या सर्वांनी। आणि आजचा विषय हा राहील आपला भूगोल। तर आता भूगोलचा अभ्यास करता वेळी भूगोलची जी काही सर्वात महत्त्वाचा घटक असेल भूगोलामध्ये नकाशा वाचन। नकाशाच्या आधारे आपल्याला भूगोलाचे बरेचसे प्रश्न सोडवता येतात। हे आपण पाहत आहे जगाचा नकाशा। जगामध्ये जे काही आपण ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आहे। आता हे ग्रहमालेतला जो काही क्रम असेल हा आपण ग्रहमाले हा प्रकरणामध्ये पूर्ण ग्रहमाला अभ्यासणार आहे। सर्वात लहान मोठा ग्रह, चढता क्रम, उतरता क्रम। परंतु सद्यस्थितीमध्ये हे ग्रहमालेचा आपल्याला क्रम सांगितला जाईल की जो काही सूर्यापासूनचा क्रम हा असेल। सूर्य हा तारा आहे। सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह म्हणजे की बुध। आणि इथं बुधवारपासून सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर एक वार सोडायचा, एक वार घ्यायचा। म्हणजे की आपण जर हा बुधवार घेतला, आता बुधवार नंतरचा कोणता येते गुरुवार, गुरुवार सोडा शुक्रवार येईल, शुक्रवार नंतर शनिवार सोडा रविवार, रविवार म्हणजे पृथ्वी माना, रविवार म्हणजे की पृथ्वी, रवि म्हणजे पृथ्वी। नंतरचा रविवार नंतर सोमवार सोडा मंगळवार येईल, मंगळवार नंतर हा बुधवार सोडा गुरुवार येईल आणि गुरुवार नंतर शुक्रवार सोडा शनिवार येईल। इथपर्यंत ग्रह हे एकाआड एक दिवसाच्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता येईल। बुधवारपासून सुरुवात करायची आणि एकाआड एक पद्धतीने लक्षात ठेवायची की हा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह, दूरचा ग्रह, नंतर यांचा सर्वात लहान सर्वात मोठा, हा जो काही सर्व उतरता क्रम चढता क्रम हा ग्रहमाले या प्रकरणात घेण्यात येईल। सध्या सूर्यापासूनचा जो काही सर्वात जवळचा आहे बुधवार, हे बुध ग्रह आहे। तर इथे लक्षात द्या की हे बुधवार लक्षात ठेवा। बुधवार नंतर एक वार सोडा, बुधवार नंतर एक वार म्हणजे की बुधवार नंतर गुरुवार सोडला शुक्रवार येईल, शुक्रवार नंतर हा शनिवार सोडला रविवार, रविवार म्हणजे पृथ्वी एवढं लक्षात ठेवा। रविवार नंतर सोमवार सोडला मंगळवार ग्रह येईल, मंगळ ग्रह, नंतर मंगळवार नंतर हा बुधवार सोडला गुरुवार आला, गुरुवार नंतर शुक्रवार सोडला, हे शनिवार पर्यंत हे 6 ग्रह सरळ सरळ लक्षात राहतात। याच्यानंतरचा युरेनस आणि नेपच्यून, युरेनस आणि नेपच्यून। आणि आपण ज्या ग्रहावर हा मानवी वस्ती आहे तो म्हणजे हा पृथ्वी आहे। हा पृथ्वी, या ग्रहावर मानवी वस्ती आहे पृथ्वी। आणि पृथ्वीमध्ये हे पृथ्वीवर हे 7 खंड आणि महत्वाचे 4 महासागर आहे। पाणी दिसत आहे हा तर महासागर आहे, हे खंड आहेत। आणि जे काही सर्वात महत्वाचे खंड म्हणजे की हा आशिया खंड, युरोप खंड आणि आफ्रिका खंड। म्हणजे की याच्यातही जुने जग नवीन जग असे घटक केले जातात। आणि हा जो काही आशिया खंड आहे हा युरोप खंड आहे। आणि युरोप आणि आशिया या खंडाला फक्त भूमार्ग आहे। बाकी सर्व जर खंडाकडे जायचं असेल तर आपल्याला सागरी मार्ग आहे। याच्यात सर्वात लहान खंड, सर्वात मोठा खंड यांच्या बी चढता उतरता क्रम विचारला जाते। हा संपूर्ण घटक आपण जगाच्या भूगोलमध्ये आपल्याला पाहायचा आहे। तर आशिया हे 7 खंडामधला सर्वात मोठा खंड क्षेत्रफळाने म्हणजे आशिया, आणि सर्वात म्हणजे की लहान खंड म्हणजे की ऑस्ट्रेलिया खंड आहे। आणि त्याच्यावर आशिया खंडातला जो काही प्रमुख देश आहे हा भारत आहे। तर हा लक्ष द्या, हे उजवा हात म्हणजे हा पूर्व लक्षात ठेवा, पूर्व। नंतरचा हा येईल पश्चिम, हा पश्चिम, नंतर हा दक्षिण, उत्तर, नंतर हा लक्षात ठेवा वानर इकडून आला नाही, हा वानर इकडून आला नाही। वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे ईशान्य, आ म्हणजे आग्नेय, ने म्हणजे नैऋत्य। म्हणजे की हा पूर्व झाला, पश्चिम हा दक्षिण, उत्तर हा उत्तर। म्हणजे की हा आशिया खंडाच्या उत्तरचा हा आपला रशिया आहे, नंतर दक्षिणेला हा भारत आहे, हा भारत आहे। आणि आपण हा आता भारतामधला जो काही आपण घटक आहे, आता भारत हा पाहणार आहे। भारतामधले जे काही घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असतील, आता भारताचा नकाशा घ्या। हा भारताचा नकाशा आहे। ज्यावेळेस भारत आपण स्वतंत्र झाला तर तेव्हाच प्रांत उभे होते आणि या प्रांताचं रूपांतरानंतर घटक राज्यामध्ये झाला। राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला आणि या राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीमध्ये कमी जास्त फरक करून सुरुवातीला भारत ज्यावेळेस स्वातंत्र्यानंतर 1956 ला भारतामध्ये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला। आणि या 14 घटक राज्यामध्ये की हा द्विभाषिक मुंबई राज्य होतं। आता द्विभाषिक मुंबई राज्य म्हणजे की आपण महाराष्ट्राकडे आलो तर हा घटक आपल्याला पाहायचा आहे की त्यावेळेस 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते। सद्यस्थितीत भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे। म्हणजे की ज्यावेळेस 1956 ला आणि 1956 च्या पूर्वी भारतामध्ये प्रांत होते। या प्रांताचं रूपांतर नंतर घटक राज्यात करण्यात आलं 1956 ला। आणि नंतर 1956 पासून ते 2020 पर्यंत सध्या स्थितीत 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले। 28 घटक राज्य
आणि 9 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. त्याच्यातला एक महाराष्ट्र होता आपला. हे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली. तत्पूर्वी आपण हे भारत आहे, आता भारताचा नकाशा आहे. तर भारताचा जो आपल्याला प्रश्न हा याच्यावर विचारला जातो की भारतातला सर्वात मोठा राज्य कोणतं आहे, सर्वात लहान राज्य कोणतं आहे, सर्वाधिक लोकसंख्येचं, सर्वात कमी क्षेत्रफळाने, महत्वाचं राज्य अतिपूर्वेकडलं, दक्षिणेकडलं, उत्तरेकडलं, पश्चिमेकडलं, वायव्य. आता भारताचा जो काही पूर्व घटक आहे हा पूर्व लक्षात ठेवा, हा पश्चिम, दक्षिण, उत्तर. लक्षात आहे की जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा हे तिन्ही नकाशे घ्या. हे नकाशे घेतल्यानंतर हे भारताच्या पूर्वेला रोज एक वेळेस वाचन करायचे की भारताच्या पूर्वेला कोणते राज्य आहे, हा पूर्वेला, नंतर पश्चिमेला कोणते आहे, दक्षिणेला कोणते आहे, उत्तरेला कोणते आहे आणि मध्य भारतात कोणत्या राज्यांचा समावेश आहे. हा घटक जसं की उत्तर पाहिले की हा आपला जम्मू काश्मीर दिसेल. हे पूर्वेकडले राज्य अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मेघालय हे 7 राज्य वेगळे झाले. याला 7 सिस्टर म्हणतात. 7 सिस्टर म्हणले राज्य हे म्हणजे 7 राज्य. नंतरचे पश्चिमेचे, दक्षिणेचे, उत्तरेचे, मध्य भारतात. आणि नंतर त्याच्यानंतरचा की भारताला जो काही सागरी सीमा आहे, ही सागरी सीमा म्हणजे ही समुद्राकाठचे राज्य किती आहे हा एक प्रश्न विचारला जाते. खालीलपैकी कोणत्या राज्यांना समुद्रकिनारा नाही. तर आपण हे रोज एक वेळेस पाहिले की समुद्राकाठचे राज्य कोणते आहेत. तर आपण सर्वात जे काही ज्ञान सर्वात जास्त आहे डोळ्यांनी ग्रहण केलं जाते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळा आपण जर पाहिला तर तो घटक हा सर्वाधिक लक्षात राहील. नंतरचा की हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला समुद्रकिनारा आहे. शेजारील देश कोणते आहे, शेजारील कोणत्या देशाला कोणत्या राज्यांची सीमा आहे हाही प्रश्न विचारला जातो की शेजारील देश कोणते आहे, खालीलपैकी कोणता शेजारील देश आहे किंवा नाही इत्यादी प्रकारे प्रश्न विचारले जाते की हा भारताचा जो काही भूगोल आहे त्या भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला सर्वात हे अभ्यासाचा आहे. नंतरचा येईल आपला हा महाराष्ट्र येईल. हा महाराष्ट्र उत्तर भारत आणि दक्षिण भारताला हा जोडणारा जो काही विशाल त्रिकोणी आकाराचा भूप्रदेश आहे याला महाराष्ट्र म्हणतात. म्हणजे जे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा जो काही आपला विशाल असा त्रिकोणी आकाराचा भूप्रदेश आहे त्याला महाराष्ट्र म्हणतात. आणि आज आपण महाराष्ट्राच्या जी काही प्राकृतिक माहिती तर हे महाराष्ट्राची संपूर्ण अभ्यासणार आहे. महाराष्ट्राची झाली त्याच आधारावर भारताची होईल. आता महाराष्ट्राचा नकाशा घ्या. आपण हे महाराष्ट्राचा अभ्यास करणार आहे. आता महाराष्ट्राचा अभ्यास करता वेळी की महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कोणते आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते जिल्हे आहे, पश्चिमेला कोणते आहे, दक्षिणेला, उत्तरेला. तत्पूर्वी की जे काय महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, जो काही आता महाराष्ट्र जे काही स्वतंत्र जेव्हा नंतर जो भाग होता तो बॉम्बे प्रांत होता. हा बॉम्बे प्रांतामध्ये जो आपला हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा घटक होता बॉम्बे प्रांतामध्ये. नंतर हा गुजरातीकडला घटक हा वेगळा होता गुजरात. नंतरचा हा जो मराठवाडा आहे ह्या हैदराबाद प्रांताला जोडलेला होता. विदर्भ म्हणजे जो आपला वऱ्हाड प्रांत होता, वऱ्हाड प्रांत हा मध्य प्रांताला जोडलेला होता. ह्या आपला असा महाराष्ट्राची स्थिती होती. जो की नंतर जो काही भाषिक राज्य पुनर्रचना आयोगानुसार जे की देशातलं भाषिक तत्वावरचं पहिलं राज्य म्हणजे की आंध्र प्रदेश निर्माण झाला. आणि देशानंतर भाषिक तत्वाला म्हणजे की भाषिक तत्वावर राज्य निर्माण करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. त्यामुळे भाषिक तत्वावर राज्य निर्माण करण्याचा जो काही उद्देश होता ते सर्व पहिलं प्रथम राज्य म्हणजे की आंध्र प्रदेश होता. आणि जो काही आपला जो मराठवाडा हा हैदराबाद प्रांताला जोडला होता. आपला हे वऱ्हाड प्रांत म्हणजेच विदर्भ प्रांत हा इकडे मध्य प्रांताला जोडला होता आणि हा बॉम्बे प्रांत होता. आणि नंतर जे काही राज्य पुनर्रचना आयोगानुसार देशामध्ये सर्वप्रथम 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्माण करण्यात आली. राज्य पुनर्रचना आयोगानुसार देशामध्ये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्माण करण्यात आले होते. त्यामध्ये आपला हे बॉम्बे होतं म्हणजे की द्विभाषिक मुंबई राज्य होतं. आणि आता द्विभाषिक मुंबई राज्य कसं निर्माण केलं, द्विभाषिक म्हणजे की हे गुजरात भाषिकांचं आणि मराठी भाषिकांचं एक राज्य आहे. याच्या मिळून एक राज्य आलं त्याला द्वि म्हणजे 2 भाषिकांचं राज्य. एक गुजरात भाषिकांचा काही प्रदेश एकत्रित केला आणि मराठी भाषिकांचा प्रदेश जसे की मराठवाडा हा हैदराबाद प्रांतातून काढला, मराठवाडा हे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि इकडला गुजरात एकत्रित एक द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली.
त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मोठ्या प्रमाणात मागणी होत होती। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे की मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह एक संयुक्त महाराष्ट्र असावा आणि या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला झाली। महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मुंबई हा जे काही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जे काही अध्यक्षतेखाली जे काही पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन भारताचे पंतप्रधान यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल असे सुद्धा घोषित केलं। गुजरात भाषिकांचं गुजरात राज्य असेल, मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य असेल असे घोषित केले। नंतर या मुंबईसाठी महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण झाली आणि 106 जण हुतात्मा गेले आणि त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला 1 मे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा निर्माण झाला 1 मे 1960 ला। सर्वप्रथम जो काही बॉम्बे प्रांत होता, या बॉम्बे प्रांताचे जे काही पहिले मुख्यमंत्री होते बॉम्बे प्रांत ते बाळासाहेब खेर होते। नंतर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली। द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाले। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते आणि नंतर 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली। त्यावेळेस मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाण। आणि नंतरचा जे आता महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा जे काही आहे हा पूर्व असेल, पूर्व हा पश्चिम, दक्षिण, उत्तर। आणि ज्यावेळेस 1 मे 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये होते। 4 प्रशासकीय विभाग होते आणि 26 जिल्ह्यांचा समावेश हे महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। हा जो काही उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जो त्रिकोणी आकाराचा जो विशाल भूप्रदेश आहे त्याला महाराष्ट्र असे म्हणतात आणि महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भूभाग हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे। महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भूभाग हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे। महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेचा प्रवर्तक राज्य म्हणून सुद्धा महाराष्ट्र राज्याची ओळख आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जी की महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीची सागरी सीमा आहे, म्हणजे कोकणातील सर्व जिल्ह्यांना सागरी सीमा आहे। महाराष्ट्रामध्ये कोकणातील सर्व जिल्ह्यांना सागरी सीमा आहे। हे महाराष्ट्रातले जे काही कोकण आहे हे कोकण किनारपट्टी या सर्व जिल्ह्यांना सागरी सीमा आहे। तर आता महाराष्ट्राची आपण प्राकृतिक रचना बनणार आहे। महाराष्ट्राची प्राकृतिक विभाग हा 3 गटात केलेला आहे की म्हणजे एक हा कोकण असेल, कोकण प्राकृतिक विभाग कोकण। नंतर जाईल इथं आपला सह्याद्री पर्वत, हा सह्याद्री पर्वत। नंतर महाराष्ट्र पठार किंवा याला दख्खनचे पठार म्हणतात। इकडे महाराष्ट्र पठार किंवा दख्खनच्या पठार आहे, म्हणजे की महाराष्ट्राचा साधारणतः आकार या आकाराचा आहे। हा इथं महाराष्ट्र आहे, नंतर इकडे या पद्धतीने सह्याद्री पर्वत होईल असा, हा सह्याद्री पर्वत आणि नंतर इकडे सपाट भूप्रदेश आहे त्याला महाराष्ट्र पठार म्हणतात। महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग 3 आहेत, हे म्हणजे की कोकण किनारपट्टी, नंतर हे सह्याद्री पर्वत आणि हे दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्र पठार। हे सह्याद्री पर्वत हे किंवा दख्खनचे पठार हे झाले महाराष्ट्राचे प्राकृतिक, म्हणजे की प्राकृतिक दृष्ट्या हा कोकण हा वेगळा हा आणि कोकणातली जी काही मृदा आहे ती जांभा रंगाची आहे। नंतर हे कोकण आहे, कोकणातून ज्यावेळेस आपण हे अरबी समुद्राकडून जेव्हा सह्याद्री पर्वताकडे जर पाहिला तर तो असा भिंतीसारखा उभा दिसतो, भिंतीसारखा। जर महाराष्ट्र पठारावरून पाहिला तर तो असा सपाट भूप्रदेश दिसतो, असा उंचवट्याचा असा साधारण उंचवटा। जर आपण हे कोकणातून जर पाहिलं म्हणजे या सह्याद्री पर्वताकडून हा भिंतीसारखा दिसेल, हा सह्याद्री पर्वत। जर अरबी समुद्राकडून जर सह्याद्री पर्वताकडे जर आपण पाहिलं तर तो हा भिंतीसारखा उभा दिसेल। महाराष्ट्राचे प्राकृतिक 3 हा कोकण, इथे येईल असा सह्याद्री पर्वताची सुरुवात ही महाराष्ट्रापासून होतो, नाशिकच्या उत्तरेकडून इकडं खाली महाराष्ट्राचा हा सह्याद्री पर्वत जाईल। नंतर इकडे सपाट भूप्रदेश आहे, याला महाराष्ट्र पठार म्हणतात, अनेक टेकड्या आहेत आणि या सह्याद्री पर्वताच्या 3 उपडोंगर रांगा आहेत। सह्याद्री पर्वताच्या 3 उपडोंगर रांगा आहेत। तर हे नाव लक्षात ठेवा, सहनशा स म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांगे, इथे हे सातमाळा, या ठिकाणी अशी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, हे सातमाळा अजिंठा। नंतर या ठिकाणी अशी एक हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, हे हरिश्चंद्र बालाघाट म्हणजे असा उंच डोंगररांग, म्हणजे असा उंच हा भूप्रदेश असेल। नंतरची हे स म्हणजे सातमाळा अजिंठा, ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, आणि श म्हणजे शंभू महादेव, हे शंभू महादेव इकडे कर्नाटकमध्ये जाते, श म्हणजे शंभू महादेव डोंगररांग।
तर हे सह्याद्री पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताच्या 3 उपडोंगर रांगा सांगा, त्यांचा क्रम विचारला जाते. हे सहनशा लक्षात ठेवा. हे सातमाळा अजिंठा डोंगररांग, सातमाळा अजिंठा डोंगररांग, हे सातमाळा अजिंठा. इथे सुरुवातीला इथे सातमाळा म्हणतात, नंतर औरंगाबाद मधून तिला अजिंठा डोंगररांग म्हणतात. आणि नंतर जे हरिश्चंद्र बालाघाट, हे हरिश्चंद्र, हिला बीड मध्ये बालाघाट म्हणतात, अहमदनगर मध्ये हरिश्चंद्र बालाघाट. नंतरचा इकडे येईल शंभू महादेव डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग. हे 3 डोंगररांगा सह्याद्री पर्वताच्या उपडोंगररांगा 3 आहेत. याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, हा घटक उच्चारला जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. समजा उत्तर म्हणलं तर हे सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा डोंगर, हे सह्याद्री पर्वताचे आहे. नंतरचा जो काही महाराष्ट्राच्या उत्तरेला इकडून जे मध्य प्रदेश मध्ये आहे सातपुडा पर्वत आहे, त्याचा काही भाग इकडे अमरावतीमध्ये येतो, त्याला गाविलगड टेकड्या म्हणतात. आणि इकडे नंदुरबार येतो, त्याला तोरणमाळ डोंगर किंवा हा सातपुडा पर्वताचा भाग इकडे आपल्या नंदुरबार मध्ये येतो. हे महाराष्ट्राचे झाले प्राकृतिक. आता महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग केले जातात. महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग म्हणजे की प्रदेशानुसार महाराष्ट्राचे विभाग केले जातात. महाराष्ट्राची 5 प्रादेशिक विभागामध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्र राज्याची 5 प्रादेशिक विभागणी प्रदेशानुसारच्या विभागणी केलेली आहे. तो म्हणजे आपला हा विदर्भापासून सुरुवात करत की आपला हा विदर्भ आहे, हा विदर्भ राज्य, हा समजा विदर्भ राज्य जर वेगळा झाला तर हा आपला विदर्भ राज्य असेल. म्हणजे आता सध्या विदर्भ राज्याला मागणी होत आहे, तर हा विदर्भ असेल. आणि विदर्भ हा एक विदर्भ प्रादेशिक विभाग, हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग, महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रादेशिक विभाग हा विदर्भ आहे. विदर्भ हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग हा विदर्भ आहे. लक्षात ठेवतो, हे लक्षात ठेवा. विदर्भाच्या शेजारी इकडून आहे आपला मराठवाडा, हे मराठवाडा, हे इकडला मराठवाडा. नंतर जाईल इकडला असा हा पश्चिम महाराष्ट्र, इकडला येईल खानदेश म्हणजे सर्वात लहान हा प्रादेशिक विभाग आहे. याच्यात 3 आहेत, जळगाव, धुळे, नंदुरबार 3. आणि हे कोकण आहे, कोकण म्हणजे हे कोकण किनारपट्टी, हे इकडले सर्वात इकडला येईल सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, हे ठाणे, पालघर. तर हे कोकणातील जिल्ह्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. कोकणातील जिल्ह्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. हा प्रश्न विचारला की किंवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा आहे किंवा नाही. सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरीला लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्रात 720 आणि हे सर्वाधिक रत्नागिरीला आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला आहे? रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर आपण हे प्रादेशिक विभाग पाहत होतो. सर्वात मोठा प्रादेशिक विभाग जो आपला आहे तो म्हणजे विदर्भ आहे. सर्वात लहान आहे आपला सर्वात लांब हे खानदेश आहे. खानदेशमध्ये 3 जिल्हे आहे. या विदर्भामध्ये 11 जिल्हे येतात. विदर्भामध्ये 11 जिल्हे, मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे येतात मराठवाड्या. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे येतात आणि कोकणात येतात 7 जिल्हे. कोकणात किती येतात? 7 जिल्हे. आणि हे पश्चिम महाराष्ट्रात 7 जिल्हे येतात, मराठवाड्यात 8 जिल्हे येतात, विदर्भात 11 जिल्हे येतात आणि हे खानदेशमध्ये 3 जिल्हे येतात. नंतर महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रातले काय येतील? प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग किंवा आता आपण प्रादेशिक विभाग पाहिला. या प्रादेशिक विभागाचा जो काही क्रम आहे, आता याचा चढता क्रम लावा म्हणला. चढता क्रम, प्रादेशिक विभागाचा चढता क्रम लावा. तर सर्वात लहान हा कोणता येईल? आपला खानदेश. नंतर जाईल कोकण, हा सर्वात लहान येईल खानदेश, कोकण. नंतर जाईल मराठवाडा, हा सर्वात लहान येईल खानदेश. नंबर 1 चा सर्वात लहान हा खानदेश. या खानदेशमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार. नंतर जाईल कोकण. या कोकणमध्ये 7 जिल्हे आहेत. कोकणात 7 जिल्हे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, असे 7 जिल्हे. नंतर जाईल मराठवाडा. या मराठवाड्यामध्ये आहेत 8 जिल्हे. मराठवाड्यामध्ये किती आहेत? 8 जिल्हे मराठवाडा. नंतर जाईल आपला मराठवाडा झाल्यानंतर हे पश्चिम महाराष्ट्र. हे पश्चिम महाराष्ट्रातले 7 जिल्हे. आणि नंतर जाईल आपला विदर्भात आहेत 11 जिल्हे. 11 जिल्हे यांचा चढता क्रम लावा किंवा उतरता लावा म्हणलं तर इकडून यायचं. हे विदर्भ घ्यायला लागलं. हा विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश हे झाला उतरता. चढता म्हणजे सर्वात लहान पासून मोठ्या जायचं. सर्वात लहान घ्या आपला खानदेश, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ. हे झाला चढता क्रम हा प्रादेशिक विभागाचा. याच्यानंतरचा आपल्याला घटक पाहायचा आहे की प्रशासकीय महाराष्ट्राचं जे काही प्रशासन सुव्यवस्थित चालवण्यासाठी महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग तयार करण्यात आले. सद्यस्थितीत महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग आहेत 4.
सुरुवातीला होते 4 1960 ला, सध्या स्थितीत महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात आहे 6. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभागात. तर त्याची विभागणी कशी झाली, प्रादेशिक लक्षात ठेवा, त्याच्या आधारे प्रशासकीय काढा. प्रादेशिक मध्ये एक सांगितला होता की हा विदर्भ, मराठवाडा, खानदेश, हा पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण. म्हणजे एक लक्षात ठेवा, हा विदर्भ, नंतरचा हा 8 जिल्ह्याचा मराठवाडा, 7 जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्र, 3 जिल्ह्याचा हा जो खानदेश आणि नंतर 7 जिल्ह्याचा हा आपला कोकण असेल. तर सर्वप्रथम आपण विदर्भातून सुरुवात करायची. विदर्भात एकूण आहेत 11 जिल्हे. 11 म्हणजे 2 गट करायचे, 2 प्रशासकीय विभाग. एक येईल नागपूरमध्ये जिल्हे येतात 6, दुसरा अमरावतीमध्ये जिल्हे येतात 5. झाला एक नागपूर आणि अमरावती 2 प्रशासकीय विभाग. आता नागपूरमध्ये कोणकोणते येतात, हे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा, असे किती येतात 6 जिल्हे. 1 2 3 4 5 6 जिल्हे. नंतर अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, हे झाले 5 जिल्हे. अमरावतीमध्ये 5. आणि विदर्भाचं प्रवेशद्वार हा बुलढाणाला ओळखला जाते. विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणून बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. विदर्भाचं प्रवेशद्वार हा बुलढाणा जिल्हा आहे. विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणजे की बुलढाणा जिल्हा. नंतर येईल मराठवाड्यामध्ये एकच आहे औरंगाबाद. सरळ विदर्भ प्रादेशिक विभागाचे 2 प्रशासकीय करा, एक अमरावती, नागपूर, 11चे 2 विभागजन करा, 5 6. नंतरचा येईल औरंगाबादमध्ये जशाला तसे हे मराठवाड्यातले 8 जिल्हे टाकायचे. आता प्रस्तावित होता आपला एक लातूर आणि नांदेडला. आता तो नांदेडला प्रस्तावित हा 7वा प्रशासकीय विभाग होण्याची शक्यता आहे नांदेडला. त्याला औरंगाबाद मधून आता काय होईल नांदेड. औरंगाबादला 8 ला. नंतरचा हे लक्षात आहे की खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्रित करायचे. हे 7 + 3 किती वाले 10. हे 7 + 3 10 जिल्हे एकत्रित करा आणि याचे 2 समान म्हणजे 5-5चे गट करा. म्हणजे की नाशिक, अहमदनगर, हे नंदुरबार, धुळे, जळगाव, हा एक प्रशासकीय विभाग होईल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर. आणि पुण्यामध्ये हे इकडले 5 जिल्हे टाकायचे. पुण्यामध्ये इकडले 5, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हे पुण्यात 5 आणि नाशिकमध्ये 5. आणि कोकणातला कोकण प्रशासकीय विभाग मुंबई, हे 5. मुंबई हे कोकण म्हणजे सरळ मुंबईत हे 5 टाका. हे मुंबईत किती, हे 7. मुंबईला कोकणातले हे 7 ला 7 जिल्हे मुंबई. हे झाले प्रशासकीय विभाग. आपण प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग आपण पाहिलेले आहे. प्रादेशिक पाहिले आणि प्रशासकीय पाहिले. तर आपण सर्वात लहान जो काही विभाग होईल प्रशासकीय विभाग हा कोकण असेल. हे कोकण. नंतर जाईल सर्वात लहान, चढता क्रम लावा. एक म्हणलं की सर्वात लहान म्हणलं तर हा कोकणी, सर्वात मोठा म्हणलं तर हा औरंगाबाद प्रशासकीय, प्रादेशिक म्हणलं तर विदर्भ येईल आणि सर्वात लहान म्हणलं तर कोणता येईल आपला खानदेश. प्रशासकीय म्हणलं सर्वात लहान हा कोकण येईल, सर्वात मोठा हा औरंगाबाद येईल. तर पहिला येईल आपला कोकण नंतर येईल आपला अमरावती नंतर नागपूर नंतर हा पुणे नंतर नाशिक आणि नाशिक नंतर औरंगाबाद. हे झाला चढता प्रशासकीय विभागाचा क्रम, चढता क्रम झाला. आणि याच्यानंतरचा जो काही महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या आता देशाच्या किती टक्के, आपण आता जगाच्या किती टक्के क्षेत्रफळ हे भारताने व्यापलेले आहे, जगाच्या किती टक्के लोकसंख्या एकट्या भारतात राहते, भारताच्या किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते, किती टक्के क्षेत्रफळ हे महाराष्ट्राने व्यापलेलं आहे, हा घटक आपल्याला पाहायचा आहे. जिल्ह्याची निर्मिती कशी झाली आहे. महाराष्ट्र राज्य हे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही महाराष्ट्राला जो काही दक्षिण भारत आणि दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जोडणारा जो काही विशाल भूप्रदेश आहे त्याला महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्राला म्हणजे की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून देशाच्या 9.36% क्षेत्रफळ एकट्या महाराष्ट्राने व्यापलेले आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर, 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. एकट्या महाराष्ट्राने 9.36% क्षेत्रफळ हे एकट्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा हा 3रा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकाचा आहे राजस्थान, 2रा क्रमांक मध्य प्रदेश, 3रा क्रमांक महाराष्ट्र. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. महाराष्ट्र लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 11,23,72,972 जवळपास
एवढी लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. आता 2021च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार याच्यात बदल होईल. 2011ची आकडेवारीनुसार 11,23,72,972 एवढी लोकसंख्या ही महाराष्ट्राची होती. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा हा भारतामध्ये दुसरा क्रमांक होता आणि भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.28 लोकसंख्या एकट्या महाराष्ट्रात राहते. 9.28 आणि क्षेत्रफळ हे 9.36%. ज्यावेळेस तुम्ही हा नकाशा घ्या या पद्धतीतला, या नकाशावर 9.36 9.28 इकडे समुद्र किनारा आणि हे सर्व घटक लिहून ठेवा. एवढे लोकसंख्या 9.28% लोकसंख्या एकट्या महाराष्ट्रात राहते. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे आणि ती देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे. नागपूरला संत्र्यांचा जिल्हा सुद्धा म्हणतात. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी हे कोल्हापूर आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे. महाराष्ट्र राज्याची भाषा ही मराठी भाषा आहे. महाराष्ट्र राज्याचं फूल मोठा बोलणार आहे. महाराष्ट्र राज्याचा पक्षी हरावत. महाराष्ट्र राज्याचा प्राणी शेकरू. महाराष्ट्र राज्याचा प्राणी हे शेकरू आहे. महाराष्ट्र राज्याचं कुलदैवत खंडोबा आहे. महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत विठोबा पंढरपूरचा विठ्ठल आहे. महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे. महाराष्ट्राची भाषा राज्यभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख केला जातो. आता आपण या महाराष्ट्राविषयी विविध प्रकारचा जे काही महाराष्ट्राची नावाची उत्पत्ती कशी झाली याच्यात इतिहासकारांनी विविध प्रकारचे आपले मत व्यक्त केले आणि हे 1 मे 1907 महाराष्ट्र हे नाव वापरल्या गेल्या मराठी भाषेच्या भूप्रदेशाला हे महाराष्ट्र नाव 1 मे 1960 महाराष्ट्र नाव हे देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या भारतात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य गणल्या जाते. आता महाराष्ट्राचे आपण शेजारील राज्य पाहू. महाराष्ट्राचे शेजारील राज्य म्हणलं तर हे लक्षात ठेवा की महात्मा गांधीजींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी गुजरातमध्ये टीसी घेत होते. म्हणजे हे शेजारील राज्य. महाराष्ट्राचे शेजारील राज्य म्हणजे की हे गुजरात हे महाराष्ट्र शेजारी आहे. महात्मा गांधीजीचा जन्म सुद्धा हा गुजरात राज्यात झाला हे लक्षात ठेवा. मोहनदास करमचंद गांधी गुजरातमध्ये टीसी घेत होते. मोहनदास करमचंद गांधी गुजरातमध्ये टीसी घेत होते. म म्हणजे मध्य प्रदेश, क म्हणजे हे लक्षात येत आहे ना मध्य प्रदेश. क म्हणजे कोणतं येईल कर्नाटक. जी म्हणजे गोवा, जी म्हणजे गुजरात, टी म्हणजे तेलंगणा, सी म्हणजे छत्तीसगड. हे महाराष्ट्राच्या शेजारी 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. दादरा नगर हवेली महाराष्ट्राच्या शेजारी 1 केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या शेजारी 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य हे लक्षात ठेवा. MKGGTC किंवा मोहनदास करमचंद गांधी गुजरातमध्ये टीसी घेत होते. हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहेत. हे महाराष्ट्राच्या शेजारील हे गुजरात आहे. नंतरचा मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे आणि इथं हे दादरा नगर हवेली. हे नकाशा वाचन केल्यानंतर हे इकडं कोणत्या राज्य कोणत्या दिशेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे, इकडे छत्तीसगड आहे हे पूर्वेला. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं आहे, मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं आहे, गुजरात. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं आहे, गोवा, कर्नाटक. हे इकडे लक्षात ठेवा. हा पूर्व, ही पूर्व दिशा, हे पश्चिम, हे पायाखाली दक्षिण आणि डोक्यात हे उत्तर, हे डोक्याला सांगायचं उत्तर. आणि नंतरचा हा लक्षात आहे की वानर, हा वानर इकडून आला नाही. वानर इकडून आला नाही म्हणजे हा वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे ईशान्य, आ म्हणजे आग्नेय, ने म्हणजे नैऋत्य. वानर इकडून आला नाही. हे उपदिशा आणि उपदिशेच्या आधारे कोणतं राज्य कोणत्या दिशेला आहे. रोज जर आपण हे मॅप पाहायला राहिला की जसं की आपण आपल्या घरातल्या जेवढ्या काही वस्तू असेल, जेवढे काही घटक असेल, आपण ज्यावेळेस न पाहता कोणता घटक कुठं आहे हे सांगू शकतो. आपण ते कधी पाठ केलेलं आहे का, नाही. तर याचं कारण काय की आपण रोज त्याच्यावर आपला एक वेळेस आपलं पाहणं होते. कधी ना कधी आपली त्याच्यावर नकळत नजर जाते की ती घटक, ती वस्तू त्या ठिकाणी पडलेली आहे किंवा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे आपण नकळत ती वस्तू वारंवार पाहत राहतो.
त्यामुळे रोज एक वेळेस मॅप पहा महाराष्ट्राचा, जगाचा, भारताचा, म्हणजे की भूगोलचा अभ्यास हा आपला सातत्यपूर्ण आणि चांगला कव्हर होईल आणि सर्वात जास्त स्कोरिंग भेटेल की कोणतं राज्य आहे. आता लक्षात द्या की आपल्याला जर एखाद्या जिल्ह्याचा नकाशा दिला जाते, आता हा जिल्ह्यात जर तुम्ही नकाशा पाहिलाच नसेल तर काय एखाद्या प्रादेशिक विभागाचा नकाशा दिला जाते आणि त्यावेळेस आपण जर हे पाहिला भूगोलच्या अभ्यासामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की नकाशा वाचनावरच आहे. रोज नकाशा वाचन करावाच लागेल. ज्यांनी जे काही चार्ट, नकाशा वाचन हे आपल्याला रोज वारंवार करावं लागेल. एक दिवस की महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा कुठे आहे तर हे आपल्याला काढता येईल. हा जिल्हा याच्या शेजारी येतो, ह्याचा नाही पर्याय म्हणून काढता येईल. जसं समुद्रकाठचे हे जिल्हे दिसले हे उत्तर चढताकरण काढता येईल. आता महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडले जिल्हे म्हणलं तर अतिपूर्वेकडला महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडले जिल्हे हा म्हणलं तर गोंदिया आणि गडचिरोली. हा गोंदिया गडचिरोली हे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडले जिल्हे हे गोंदिया गडचिरोली हे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडले जिल्हे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडला जिल्हा म्हणलं तर अतिउत्तरेकडला हे नंदुरबार आणि राज्य म्हणलं तर मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या उत्तरेला राज्य मध्य प्रदेश आहे, जिल्हा उत्तरेकडला जिल्हा नंदुरबार आहे. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडला जिल्हे म्हणलं तर गोंदिया आहे, पूर्वेकडला राज्य म्हणलं तर छत्तीसगड आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडला जिल्हा म्हणलं तर इकडं गोवा आहे, हे गोवा. आणि महाराष्ट्राचे समुद्रकाठचे जिल्हे म्हणलं तर महाराष्ट्र साधारणतः पूर्व पश्चिम लांबी ही 800 आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी हे जे पूर्व पश्चिम लांबी 800 आहे, अशी 800 साधारणतः अशी 700 आहे आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. हे पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्राची साधारणतः लांबी 800 किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर लांबी ही महाराष्ट्राची साधारणतः 700 किलोमीटर गणल्या जाते. आणि महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा हे 720 किलोमीटर लांबीची सागरी सीमा लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीची सागरी सीमा लाभलेली आहे. 720 किलोमीटर लांबीचा हे सागरी सीमा आहे महाराष्ट्राला. 720 किलोमीटर लांबीची महाराष्ट्राला सागरी सीमा आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. रोजगार हमी योजनेचं प्रवर्तक राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. तर आता या अभ्यास करतोय. आता मध्य प्रदेशला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा आहे, आता मध्य प्रदेशला सांगा. गुजरातला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा आहे हे जर काढायचं तर हा रोज एक वेळेस वाचन करायचं आहे. पालघर, इकडे पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार हे झाला गुजरात. गुजरातला या 4 जिल्ह्यांची सीमा आहे. हे पालघरची आहे, नाशिकची आहे, धुळे, नंदुरबार. आता मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांची सीमा आहे? मध्य प्रदेश म्हणलं तरी इकडे हे जिल्हे आठवले पाहिजे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नंतर नागपूर, भंडारा, गोंदिया हे मध्य प्रदेश. म्हणजे जिल्हे पाठ करायचे नाही. 1 2 3 4 आणि नंतर 5 6 7 8 मध्य प्रदेश हे वरचे जिल्हे लक्षात ठेवा. मध्य प्रदेशला. छत्तीसगडला विचारलं तर हे छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली हे छत्तीसगड. हे तेलंगणा घ्या. तेलंगणा म्हणलं तर हे कोणतं येईल? तेलंगणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड हे तेलंगणा. आणि नंतरचं हे कर्नाटक, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. आणि इकडं हे गोव्याला कसं आहे, एक जिल्हा एक राज्य म्हणजे हे गोव्याला, हे सिंधुदुर्गची गोव्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा आहे. कोणती? सिंधुदुर्ग. म्हणजे हे झाले सर्वात कमी सीमा असणारा जिल्हा म्हणजे हा म्हणजे गोवा राज्य आहे. सर्वात जास्त मध्य प्रदेशचे आहे. म्हणजे या पद्धतीचे प्रश्न आहे. रोज एक वेळेस नकाशा पहा. चला रोज एक वेळेस नकाशा वाचन करत जा. नंतर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या ही 26 होती, तर आता ती 36 वर पोहोचलेली आहे. ते कोणत्या पद्धतीत जिल्हे निर्मिती झाली लक्षात घ्या. सुरुवातीला हे औरंगाबाद आणि रत्नागिरी जिल्ह्यांचं विभाजन 1 मे 1981 ला औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन औरंगाबाद मधून या जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. औरंगाबाद मधून जालना जिल्हा झाला. औरंगाबाद मधून जालना, तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. तर औरंगाबादमधून जालना जिल्हा हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. औरंगाबादमधून जालना आला आणि रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती हा 1 मे 1982 ला झाली. नंतर 16 ऑगस्ट 1982 ला आणि 1981 ला झाली. तर 1981 ला तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते AR अंतुले यांच्या कालखंडामध्ये 1 मे 1981 ला औरंगाबाद मधून जालना आणि रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग
या 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. नंतर 16 ऑगस्ट 1982 ला हे 16 ऑगस्ट 1982 ला या उस्मानाबाद मधून लातूर 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर आणि चंद्रपूर मधून गडचिरोली हा 26 ऑगस्ट 1982 ला 10 दिवसानंतर 1 मे 1981 ला हा औरंगाबाद मधून कोणता जिल्हा काढला आपण औरंगाबाद मधून जालना रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग तत्कालीन मुख्यमंत्री आर अंतुले 16 ऑगस्ट 1982 ला हा उस्मानाबाद मधून लातूर आणि 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे होते. नंतरचा आला आपण 82 नंतर डायरेक्ट 90 ला या बृहन्मुंबईचं रूपांतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर केलं. या बृहन्मुंबईचं रूपांतर हा एक मुंबई शहर केला आणि मुंबई उपनगर झाला. हे 4 ऑक्टोबर 1990 तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार कोण होते शरद पवार. नंतर 1 जुलै 1998 ला अकोला मधून वाशिम अकोला मधून या वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. 1 जुलै 1998 ला अकोला मधून वाशिम 1 जुलै 1998 ला अकोला मधून वाशिम केला आणि हे धुळे मधून नंदुरबार 1 जुलै 1998 ला 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जसं की अकोला मधून वाशिम केला आणि धुळे मधून नंदुरबार केला आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मनोहर जोशी होते. तत्कालीन युतीचे सरकार होतं आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर 1 मे 1999 ला परभणी मधून हिंगोली केला. या परभणी मधून हा जो काही परभणी आहे या परभणी मधून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केली. परभणी मधून हिंगोली जिल्हा 1 मे 1990 ला ओला परभणी मधून हिंगोली आणि भंडारा मधून गोंदिया या जिल्हा निर्मिती झाला आणि परभणी मधून हिंगोली 1 मे 1990 ला परभणी मधून हिंगोली आणि भंडारा मधून गोंदिया आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नारायण राणे होते. नंतर 1 ऑगस्ट 2014 ला हा ठाणे मधून पालघर जिल्हा निर्मिती झाली. 1 ऑगस्ट 2014 ला ठाणे मधून पालघर निर्मिती झाली आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हे जिल्ह्याची निर्मिती. नंतर जिल्ह्याचा जेव्हा तुम्ही या भूगोलचा अभ्यास करता वेळी हे मॅपवर लक्षात लिहून ठेवा. हे सह्याद्री पर्वत त्याच्या उपडोंगर रांगा हे सर्व घटक आपण नदी प्रणालीमध्ये अजून हे डोंगर रांगा येणार आहे. कोणत्या डोंगर रांगेच्या दरम्यान कोणती नदीचा प्रवाह वाहतो किंवा कोणत्या डोंगर रांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळे झालेली आहे हा घटक येईल. तर आपल्याला हा अभ्यास करता वेळी हा आता विदर्भ आहे. या विदर्भातला हा गडचिरोली आणि गोंदिया हे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडले जिल्हे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्याची सीमा आहे. महाराष्ट्रातील नागपूर हा संत्र्यांचा जिल्हा आहे. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. यवतमाळ हा पांढर सोनं पिकवणारा जिल्हा म्हणजे यवतमाळला ओळखला जाते आणि बुलढाणा जिल्हा म्हणजे विदर्भाचं प्रवेशद्वार. औरंगाबाद जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हटलं तर सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण सिंधुदुर्गमधील आंबोली. महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणलं तर औरंगाबाद. वेरूळ अजिंठ्यांचा जिल्हा म्हणजे औरंगाबाद. बीड हा ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून या बीड जिल्ह्यांची ओळख आहे. अहमदनगर मध्ये महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी स्थापन झाला. अहमदनगर हे महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. म्हणलं तर अहमदनगर येईल. अहमदनगर, पुणे, भंडारा हे मोठे जिल्हे. अहमदनगर, पुणे, भंडारा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर येईल. नाशिक हा संत्र्यांचा जिल्हा आणि 5 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे सुद्धा नाशिकला आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या नदीचा उगम होते गोदावरी नदी. त्र्यंबकेश्वर, नाशिक
या ठिकाणी होते। नाशिकला संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते। जळगाव हा केळींचा जिल्हा म्हणून ओळखला जाते। जळगाव महाराष्ट्रातील केळींचा जिल्हा हा जळगाव आहे। महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा आणि महाराष्ट्रातील अति उत्तरेकडला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्यांची ओळख आहे। आणि महाराष्ट्रातला जो काय आहे हे पुणे जिल्हा म्हणजे की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे। सोलापूर हे महाराष्ट्राच्या ज्वारीचं कोठार, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणजे की नांदेडला ओळखल्या जाते। आणि कोल्हापूर हे गुळांचा जिल्हा आणि कुस्तीवीरांचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर, गुळांचा जिल्हा आणि कुस्तीवीरांचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर आहे। आणि महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या सर्वाधिक पावसाचं ठिकाण हे सिंधुदुर्ग मधील आंबोली या ठिकाणी आहे। महाराष्ट्रातला सर्वाधिक सागरी सीमा लाभलेला जिल्हा म्हणजे हा रत्नागिरी आहे। आणि पालघर हा कोकणातील अति उत्तरेकडला जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची ओळख आहे। ज्यावेळेस भूगोलचा अभ्यास करताल तर हे मॅप वाईज आता गडचिरोली पाहिला तर गडचिरोलीचे वैशिष्ट्य काय या ठिकाणी लिहायची, गोंदिया आहे, नंतरच्या चंद्रपूरचं काय आहे, नागपूरचं काय आहे मॅप वाईज आणि या जिल्ह्यांचे वैशिष्ट्य इथं लिहून ठेवायचे। आणि रोज सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल तर त्यावेळेस हा जिल्हे वाईज हा फिरायचं पूर्ण। हे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव ह्या पूर्ण जिल्हे ह्या ठिकाणी मॅपवर पाहायचे आणि नंतरचा आपला यवतमाळ यायचं। म्हणजे सर्व जिल्ह्याच्या कोणत्या सोबत सीमा आहे, कोणत्या असे किती जिल्हे आहे की ज्याला म्हणते की 2 राज्याच्या सीमा आहे, हा तुम्हाला प्रश्न राहील। याच्यात आता 2 राज्यांच्या सीमा। सर्वप्रथम हे मॅप घ्या आणि या मॅप वाईज हा भूगोलचा अभ्यास नुसता मॅप जरी पाहिला तरी भूगोलचा पूर्ण अभ्यास होतो। या भूगोलच्या आधारेच आपल्याला आता जे काही पिकांची वर्गवारी करता येते, कोणत्या प्रादेशिक विभागात कोणते सर्वाधिक पिकं पिकल्या जातात त्यानुसार अंदाज लावता येते, पावसाचा अंदाज लावता येते, कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडेल, सर्वात कमी पडेल, पठावरील नद्या आहे, नद्यांच्या भूप्रदेशामध्ये काय पिकवलं जाईल याच्यानुसार आपल्याला हे अभ्यासाचे वर्गीकरण करता येते। त्याच्यासाठी भूगोलचा अभ्यास आणि त्याच्यात नकाशा वाचन हे स्पर्धा परीक्षा मधला अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे भूगोल आहे। आणि भूगोलचे मार्क सर्वाधिक मिळतात। एक जर घटक केला तर भूगोलचे हे सर्वच मिळतात। आता यवतमाळ मधल्या नद्या कोणत्या, यवतमाळ कशासाठी प्रसिद्ध आहे, यवतमाळचा दक्षिण उत्तर सीमा कोणत्या नदीने व्यापलेली आहे, यवतमाळमध्ये सर्वाधिक काय पिकते, यवतमाळमध्ये तालुके किती आहे, हा सर्व घटक एका जिल्ह्याच्या आधारे तुम्ही कव्हर करू शकता। आणि ऐतिहासिक थोडाफार जोड बांधली तर 100% भूगोलचा आणि इतिहासाचा थोडाफार संदर्भ देऊन हा अभ्यास भूगोलच्या अभ्यासाला गती चांगल्या पद्धतीत मिळते। आणि याच प्रकारचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे की सर्वात चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। अजून आपण नदी प्रणालीवर असेच व्हिडिओ बनवणार आहे, सर्व विषयावर व्हिडिओ येतील आणि याच पद्धतीत अभ्यासांची थोडी अजून गती वाढवा। जी की आता देशामध्ये जे काही कोरोना व्हायरस अतिशय जलद गतीने जे वाढत आहे हे चिंतेचा विषय आहे त्या संदर्भात। परंतु आपण यांच्याबद्दल तर जे काही प्रशासनाला जे काही सहकार्य आहे तर आपण फक्त आता घरी बसणे हा एक शेवटचा पर्याय आपल्याकडे असेल। त्यासाठी घरीच राहा आणि घरी बसल्यानंतर आपल्या अभ्यासाला सर्वाधिक गती द्या, या वेळेचा सदुपयोग द्या आणि जर आज वेळेवर सार झाले तर उद्याचा काळ हा तुमचाच असेल। नमस्कार, धन्यवाद आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।